नमस्कार, जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। एकीकडे मुंबई सारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे बसमधील असह्य गर्दी, वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर पुरते त्रस्त झालेत। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटानं राज्यातील रोजगार आणि जागा पहिल्यांदा स्थानिकांसाठीच असाव्यात अशी मागणी करत बाहेरील राज्यांमधून होणाऱ्या स्थलांतराला विरोध दर्शवलेला आहे। याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार दौऱ्यावर असताना केलेलं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय। बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका सभेत बोलताना म्हटलंय की यावर्षी बिहारमध्ये निवडणुका असल्यानं आपण छठ पूजा एकत्र साजरी करू शकत नाही, मात्र पुढील वर्षी आपण मुंबईत मोठ्या उत्सवात आणि उत्साहात ही छठ पूजा एकत्र साजरी करूयात। याच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल केलं जात आहे। अनेक वापरकर्त्यांनी इथे प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय की मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि स्थानिकांच्या रोजगार समस्यांवर सरकारनं लक्ष देण्याऐवजी बाहेरील मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, आणि हा प्रश्न सध्या नागरिक विचारतायत। सध्या फडणवीस यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्यांना याबाबत ट्रोल सुद्धा केलं जात आहे। भारतीय जनता पार्टी के और एनडीए के इस गढ़ में, पटना साहिब में आप सबका दर्शन करने के लिए मैं यहाँ आया हूं। सबसे पहले राष्ट्रीय चेतना की भूमि, सामाजिक क्रांति की भूमि, ऐसी इस बिहार की भूमि को मैं बहुत बहुत प्रणाम करता हूं और आप सबके लिए हमारे मुंबई में बसने वाले बिहारियों का प्यार भी मैं साथ में लाया हूं। और इस बार तो आप नहीं आ पाएंगे क्योंकि चुनाव है, लेकिन अगले छठ पर मुंबई का निमंत्रण आपको देने को आया हूं। एक बार छठी मैया की पूजा मुंबई में कैसे होती है ये देखने के लिए पधारिए, तो आपके ध्यान में आएगा कि वहां पर भी हमने कोई कमी नहीं रखी है।